रब्बी हंगाम संपला आहे आणि खरीपची लगबग आता सुरू झालेली आहे। आपण धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी बैलांचा आठवडे बाजार भरला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी यंदा मोठ्या प्रमाणामध्ये बैल या आठवड्यामध्ये विक्रीस आलेले आहे। महत्त्वाचं कारण म्हणजे चाऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, यामुळे बैल विक्री वाढलेली आहे। त्याचबरोबर रब्बी हंगाम संपल्यामुळे आणि खरीप हंगामाची लगबग सुरू झाल्यामुळे खरेदी आणि विक्री देखील वाढलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी बैल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपले बैल या ठिकाणी विक्रीस आणलेले आहेत। आपण जर बघितलं तर या बाजूला की मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बैल विक्री होताना दिसत आहे। दर आठवड्याचा विचार केला तर 1 ते 1.5 कोटी रुपयाची उलाढाल या ठिकाणी या बैल बाजारात होत असते। यंदा मात्र ही उलाढाल वाढणार आहे, कारण बैल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहे आणि अनेक शेतकरी बैल घेण्यासाठी देखील आलेले आहेत। मात्र बैलांच्या ज्या किमती या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत। जो बैल विक्रीसाठी शेतकरी येतो या शेतकऱ्याकडून अवघ्या 35 ते 40-45 हजारापर्यंत व्यापारी हे बैल खरेदी करतात। मात्र सर्वसामान्य शेतकरी ज्यावेळेस बैल खरेदी करण्यासाठी येतो त्याला मात्र 70 ते 80 हजार रुपयाला बैलजोडी विक्री केली जाते। त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची एक प्रकारे लूटच होते हे म्हणायला हरकत नाही। त्यामुळे आता सध्या शेतकरी बैल जरी खरेदी करण्यासाठी आलेला असला तरी बैलांच्या किमती या खरीप हंगामापूर्वी वाढलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही बैल विक्री अजून देखील वाढणार आहे, कारण उन्हाळा आणि पाणी टंचाई, चाऱ्याची टंचाई यामुळे आता बैल विक्रीमध्ये मोठी वाढ होणार आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।